तर 6 ताराची बघा कशी सलामी देत आहेत. एकदम अप्रतिम सलामी, एक नंबर. मित्रांनो, ओयद्याचा सण बोलला का बारके पोरांची लय मजा असतं. एकामेकावर थर लावायची. तर आता इथं बघा कसे थर लावतात. आणि एक आहे तो पायपानी पाणी मारत मस्त थर आता कोसलेल बघा. ही मजा फक्त आपल्या गावाकडेच मिळतो. काही तासानंतर हंडीत तो पोरगा फोडत आहे. आपला भावेश, लाडका भावेश, मस्त रक्षीवरती 2 पाय ठेवले आणि आता कसला फोडते बघा. खरी माझे आपले गावातच असतं मित्रांनो. दरवर्षीप्रमाणे गोविंदा सण येतो दहीहंडी. एकाच गावात 10 ते 20 दहीहंडी फोडतात. आणि आता आपले दुसरीकडे आलोय दोडकुल्यात. लहान लहान पोरं काठीवर चढतात आणि मस्त हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. काही पाणी उडवतात, काही हंडीवर चढतात. बारीक बारीक पोरं, मोठी पोरं म्हणजे दादा वगैरे सांगतात काही व्यवस्थित चढायचा. आता हा कोसलेल खाली बघा, खाली येतील खाली आले. मजाच असतं आणि बघायला पण मजा येतं ना, एक नंबर मजा येतं. 2-3 थरावर थर लावला. आता बरोबर पद्धतशीर फोड घातली बघा. कसली फोडते, जोरात 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 हंडी फोडते. नाही फुटे. ती फुटल्यावर आता आपण दुसरीकडे आलोय. म्हणजे हवा पण तीच. आता ही ती काठी लावते तर ही रस्सीला आहे. तर आता ही रस्सीची बघा कोण फोडेल हे बघा. आता हे सांगण्याचा प्रयत्न करतात. 1-2 थर लावलेत, एक तर कोसलला. आता डबल थर लावलेत, आता डबल कोसलतील ते बघा मजा येते. आता बघूया, 2 थर लागलेत. चढायचा प्रयत्न आहे. फायनली एक बारकी पोरगी आहे लहान, तिने बरोबर हंडीला हात लावलेत. म्हणजे आता तीच फोडणार. फुटल फुटल, यस फुटली. मला गोविंदा गोपाला. तर आता हंडी तर फुटलेली आहे. इकडं पाणी मारतात. आपण दुसरीकडे आलोय. दुसरीकडे पण बारका पोरगा आहे. 3 थर लागलेत. 3 थर लागले. आता फोडण्याचा प्रयत्न करते तो. फायनली पकडली रस्सी. चला दबाक 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 फोडते. एकाच गावामध्ये एवढ्या हंड्या फोडतील. प्रत्येक समाजाची लोक असतात. प्रत्येक पाड्याची बोलू शकता तुम्ही. 10 ते 20 हंड्याच तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटतील मित्रांनो. चला आता दुसरी हंडी लागले. तो पण रस्सीला टाकलाय. प्रत्येक पाड्याची दहीहंडी तुम्हाला बघायला भेटेल. प्रत्येक पाड्याची दहीहंडी फोडताना तुम्हाला इथं बघायला भेटेल. कसला चिकून फोडतोय हा बघा. इकडे ओंकार भाई आणि आपला आयुष्मान भाऊ दर्या पुत्र. चला पुढे जाऊया. प्रत्येक पाड्यात जाऊन आता दहीहंडी फोडण्याचा उत्साह असतो मित्रांनो. मजाच मजा असते. आता इथं 2 थर लागलेत. तिसरा थर पण आता चौथा थर
थर लागल्यामुळे थांबले थांबले. पण जोरदार रशीवर बघा कसा दही अंडी फोडतोय पद्धतशीर. अशी तुमच्याकडे पण परंपरा असली ना आपल्याला नक्की कमेंट करत. पद्धतशीर आता थर लागलेला आहे 3-4 थरांची. आणि इकडे राज आहे पाणी मारत आहे बघू शकता. आणि वरती चढलाय साईराज दही अंडी फोडायला. एक नंबर. अशा भरपूर दही अंड्या फोडायच्या आहेत अजून. तर साईराजने फायनली दही अंडी फोडले बघा. रस्सीला टांगलाय. दरवर्षीप्रमाणे खायला पण येतात वगैरे तर आता वरच्या भात आलो. वरच्या भात 3 थरावर हांडी लहान पोरगी फोडत आहे. कुठे कुठे यायला लागते. आता काठीवर थर लागत आहे. तिसरा चौथा थरावर थर लागला. पाचवा थर लागला आहे. डेंजर काम आहे. वरून काय काय टाकते खाली. पुडे वगैरे कुरकुरे वगैरे आहेत ते टाकते खाली. डेंजर साईराजचं काम आहे. एवढ्या उंचावर तरी खायची कामं नाहीत. 7 थर लागलेले. नानकट टाकते खाली. खाली मजा लागते. उतरायचं प्लॅन व्यवस्थित सगळं खाली टाकते. आता इकडे दुसरीकडे आलोय. दुसरा थर लागलाय काठीवर. दुसरा थर लावत आहेत. कितवा थर लागलाय. तिसरा चौथा थर लागलाय. आता 5वा वरती जात आहे. 5वा वरती जात आहे. काठीला धरत बघूया हा थर वरती चढते का. दही अंडी फोडते काय पूर्ण बघा. अजून एक माणूस पाहिजे इथं वरती. म्हणजे एक असला तर हांडी अजून फुटेल. नाही एवढा टाइम झाला पण एक माणूस काही चढला नाही. तर ही हांडी खाली येईल बघा. आली खाली. तर काहीच आता दुसऱ्या समाजाची लोक चढत आहेत. म्हणजे गावातलीच आहेत. तर मस्तपैकी थर लावलाय. 5वा थर आहे. आणि 5व्या थरावर बघा आशिष दादा चढलेला आहे फायनली टोकावरती. तर पद्धतशीर आता रस्सीच्या साहाय्याने वरती जात आहे बघा. अजून काय फायनली पोचलाय नाही हंडीपर्यंत. हंडीला हात लावायचा लावून फोडल तो. आणि इकडे खाली मजा करतात बघू शकता. तर पूर्ण वरती जाऊन असा बसेल ना तेव्हा त्याच्या हंडीला हात लागेल बघा. सलामी देत आहे. आता नारळ काढेल आतमधून आणि त्याच्यानंतर मग अंडी फोडल. जल्लोष असताना दरवर्षीप्रमाणे 1 नंबर मजा येतं. जबरदस्त अशी मजा येते ना मित्रांनो. बघा हा नारळ तर काढलाय. आता अंडी फोडल. फुटली आणि खाली मस्तपैकी डान्स करतात, नाचतात, मजा करतात.
वर्षातून एकदा येणारा सण दहीहंडी गोविंदा. तर व्यवस्थित खाली उतरवतील आता त्याला. रशी आहे, रशीने येऊ शकतोय. बाकीची मंडळी आहे इकडं एन्जॉय करतात. दर्यापुत्र मस्त रशीने खाली आला, आता नाचेल त्यांच्या घंटे गोविंदा रे गोपाला. चला आता दुसरीकडे जाऊया. सगळीकडून झाल्यावर आता दुसरीकडे जायचं आहे. तर आता आलो इकडं, दुसरीकडे आलो मित्रांनो. आणि इकडे 3 थर लागत आहेत बघा. मस्तपैकी 3 थर लागत आहेत. आणि बाकीची मंडळी पाणी कशी फेकत आहे बघा. का आता थंड घालवते. तर फायनली 3 थर लागलाय. रशीवर टांगल्यावर आता हंडी फोडल दादा. बघू शकता कशा पद्धतीने हंडी फोडत आहे, एक नवीन पद्धतीने बघू शकता. आता मंडळी बघा एवढी किती आहे इकडं, भरपूर मंडळी आहे. सगळी विचार करतात काठीवर कधी चढायचा आणि कधी फोडायची हंडी आणि किती थर लावायचे. तर अशी पद्धत असतं. तर थर आता लावतील बघा. 1 2 3 4 थर लागलेत आणि 5वा चढत आहे. 5वा पण 6 थरांची आहे वाटतं. 6 थरांची आहे. दोघे जण तर वरती गेलेत आणि बघा दोघे जण वरती गेलेत. आणि मगाशी जो होता ना हंडी फोडायला तो चढलेला आहे बघा वरती. आणि दुसरा कोणतरी आहे पूर्ण वरती जाणार टोकापर्यंत. आणि खाली मंडळी आहे डान्स करतात. एक नंबर एन्जॉयमेंट. तो फायनली वरती चढलाय मग असं बसलाय वरती जाऊन. इथे फोडत हंड्या. आता दुसरीकडे आपण आलो. 3 थरांची हंडी आहे, ती पण एक मुलगीच फोडत आहे. बघा कसे थर लागलेत. एकमेकाला पकडून थर लावायला लागतात. चला फोडली. आता आपण नाक्यावरती आलोय आणि नाक्यावरती थर लागलेत बघा. काठीवर कसे थर लागलेत बघा. 3 4 5 आणि मस्त वरती चढलाय. एकदम बॅलन्स मध्ये आहे तो. आणि बॅलन्स मध्येच हंडी फोडायला लागते मित्रांनो. जरा जर इकडे तिकडे झाला तर खाली होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर फायनली वरती तो चढलाय. तर हंडी फोडण्याचा प्रयत्न आहे त्यांचा, तो करणारच काम. आतमधून नारळ काही निघत नाही, काढण्याचा प्रयत्न आहे नारळ. फोडल पण तो फुटली फायनली. आता नाक्यावरून जरा पुढं जाऊया, कारण पुढं पण हंडी आहे फोडायची बाकी. तर इकडं थर लागलेत. 1 2 3 4था थर लागतच आहे. 4था थर लागता आता खाली पडला. आता दुसरा थर लागला. किती थराचे 2 3 4 5 थराचे लागल. 3 4 5 पोचला 5 थराची झाली. आणि मस्त आता रशीला टांगेल बघा. बघा किती बघायला आहेत. फुटलेलं फायनल. सहा थराची इथं सलामी देत आहेत. तर बघा मित्रांनो थर कसे लागतात. थर तर एकदम फिट लागणार आहेत. नादच नाही त्यांचा. मेहनत कधी वाया जात नाही.
मेहनतीला यश आहे त्यांच्या. 6 थाळ्यांची सलामी देणार मित्रांनो. थर लागले फायनल मित्रांनो. सलामी दिली 6 थाळ्यांची. पब्लिक बघा किती आहे. एक नंबर. 3 थर लागलेत, 4था चढत आहे. आणि पब्लिक किती आहे बघा, भरपूर पब्लिक आहे. जबरदस्त असे थर लावत आहेत. थर लावण्याचा प्रयत्न आहे. थर परत एकदा थर लावतात. 3 4 5 एकदम इकडून तिकडून थर लावतात. डबल का खाली यायचं वाटतंय, असा थर असा पळायचा वाटतंय थर बघा. पद्धतशीर फिट थर लावला तर बरोबर वरती चढेल. आणि शेवटची ही दहीहंडी फोडताना तुम्हाला आता बघायला भेटेल. आला खाली फायनली. 1 2 3 4 आणि 5. 5वा थर लागलाय. बघूया आता फोडतात की नाही. थर तर बरोबर लागलेत, तर परत कोसळले खाली. शेवट आणि फायनल थर. संध्याकाळ पण झाली. आता हे पद्धतशीर चढते बघूया. एक नंबर असा थर लागलाय. त्याच्यावरती एक अजून पाहिजे, त्याच्यावरती एक अजून पाहिजे. 5वा थर लागलाय. हात पोचवण्याचा प्रयत्न आहे. बघू शकता कामयाब झालाय. 96. रस्सीला टांगण्याचा प्लॅन होता, पण नाही, रस्सी सैल आहे. लूज असल्यामुळं रस्सीवर काही चढू शकत नाही. इथूनच फोडली त्याने अंडी. नारळ काढते वाटतं. नारळ काढल्यावर आता अंडी झाली फोडून. चला, अंडी तर फायनली फुटले. आता खाली डान्स करतात, नाचतात, एन्जॉय. वर्षाची दहीहंडी असते मित्रांनो. बरेच दहीहंडी, 10 ते 20 दहीहंडी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. तर एन्जॉय करा मित्रांनो. आत्ताच गोविंदा संपलाय. प्रत्येक पाड्याच्या गोविंदा होत्या आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि खूप मज्जा सुद्धा आली. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलला जर कोण मित्र नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.